नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी साठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि आजच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या. मागील काही घटकांमध्ये आपण संख्यांबद्दल माहिती घेत आहोत, ज्यामध्ये आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या या संख्यांचे अनेक प्रकार पाहिले आपण. आता आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजे काय. ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात, म्हणजे ठिपक्यानुसार त्रिकोणी मांडणी करून दाखवता येतात, त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. या मांडणीतील त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. म्हणजे जर आपण इथे त्रिकोण काढला, बघा आता पहिली संख्या आपण 1 घेतली, त्रिकोणी संख्या 1 पासून सुरुवात. त्याच्यानंतर बघा इथे आपण 3 ठिपके काढले आणि तिथे 3 जोडले. ही तिन्ही बाजू समान होतात त्याच्या, आपण जर असं बरोबर व्यवस्थित काढलं तर. त्यानंतर इथे दुसरी संख्या आहे 6 ठिपक्यांची. बघा हे जर आपण असे जोडले तर ही बाजू आणि ही बाजू अशा तिन्ही बाजू सारख्या होतात, म्हणून ही संख्या त्रिकोणी संख्या आहे 6. पुढची त्रिकोणी संख्या आहे 10. बघा हे जर आपण ठिपके असे जोडले स्केलच्या सहाय्याने तर हे सर्व असे व्यवस्थित तिन्ही बाजू त्या सारखे होतात. समान अंतरावर आपण ठिपके काढल्यानंतर आपण अंदाजे ठिपके काढलेले आहेत. जर आपण व्यवस्थित मोजून ठिपके काढले तर अशा ह्या त्रिकोण तयार होतात, म्हणून त्याला त्रिकोणी संख्या अशा म्हणतात. त्रिकोणाची बाजू कशा असतात, या समान लांबीच्या असतात. जर सूत्रानुसार आपल्याला जर त्रिकोणी संख्या काढायच्या असतील तर खाली सूत्र सुद्धा, त्याला आपण आकृतिबंध म्हणतो. बघा आकृतिबंध म्हणजे संख्या मालिका कशी चालू राहते. 1 पहिली संख्या, मग 1 अधिक 2 बरोबर 3. दुसरी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. तिसरी संख्या असं चालूच ठेवायचं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 10. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 15. पुढच्या संख्या काढताना तुम्हाला असंच करावं लागेल. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 ही झाली पुढची संख्या. म्हणजे 15 अधिक 6 21. त्याच्यानंतर परत तुम्हाला पुढे ऍड करावं लागेल अधिक 6, परत अधिक 6 झाल्यानंतर अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अशा अनलिमिटेड अनंत त्रिकोणी संख्या आपणास मिळतील. ज्याप्रमाणे नैसर्गिक संख्या कधीही संपत नाहीत, सगळ्यात मोठी संख्या सांगता येत नाही, त्याचप्रमाणे त्रिकोणी संख्या सुद्धा अनंत असतात. आणि या सूत्राने, या फॉर्म्युल्याने, या आकृतिबंधाने आपल्याला पुढच्या संख्या मिळत राहतात. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अभ्यास घरी बसून करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.